नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा. तर बघा, चला आपण स्टार्ट करूया. सर्वात पहिलं तर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, त्यामध्ये पातळ पोहे टाकायचे आणि तेल पण असं चांगलं व्यवस्थित गरम होऊ द्यायला पाहिजे, नाहीतर ते नंतरला तेल सोडतं. तर असं व्यवस्थित गरम होऊन झाल्याच्या नंतरला सगळे पोहे थोडे थोडे टाकून त्यामध्ये आपण ते फ्राय करून घ्यायचे. एकदम व्यवस्थित स्लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती आपण हे फ्राय करून घ्यायचे आणि ते एकत्र सगळे फ्राय करून झालेत तर त्यामध्ये आपण खोबरं असं कापून, लसूण ठेचून ते पण आणि मिरच्या, कढीपत्ता हे सगळं आपण फ्राय करून घ्यायचं. पहिले मिरच्या टाकायच्या, नंतर कढीपत्ता टाकायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये ते व्यवस्थित फ्राय झालं तर त्याच्यामध्ये आपण लसूण टाकायचं. लसूणला पण व्यवस्थित फ्राय अख्खं लसूण घ्यायचं, कारण चव लागतं त्याला, चवीला व्यवस्थित लागते. तर त्यामध्ये मग खोबरं पण टाकायचं. खोबरं पण टाकलं तर ते पण व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं. ते फ्राय झालं एकत्रित, त्याच्यामध्ये डालिया टाकायच्या. डालियामध्ये मीठ टाकायचं, ते पण चवीनुसार. ते सगळं एकत्र व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये हळद टाकायची. हळद यासाठी टाकायची की चिवड्याला आपला कलर येण्यासाठी. आणि मग ते बघा, ते सगळं एकत्र झाल्यावरती आपण ते जे पोहे फ्राय केले त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं एकदम व्यवस्थित प्रकारे, म्हणजे जेणेकरून त्याला कलर येणार पिवळसर असा. म्हणजे हा बघा, आपला चिवडा झटपट बनणारा तयार झालेला आहे. पातळ पोह्यांचा चिवडा एकदम सोप्या पद्धतीने आहे. ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघून घ्या, एकदम कुरकुरीत आणि व्यवस्थित आपला असा हा झटपट पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे. तर तुम्हाला पण ही रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.